नमस्कार. मी मेथी लावलेली होती, त्यात दाणे टाकलेले ते मेथीचे. आता याला मी काढून घेणार आहे. मेथी टाकलेली होती, आता मी काढून घेणार आहे. दोन दोन पानावर आलेली आहे याच्यामध्ये. आता हलकेशी याला काढून घेणार. हे 8 दिवसामध्ये मेथी आलेली आहे. 8 दिवस झाले मेथीचे दाणे टाकले होते मी याच्यामध्ये. आता याच्यामध्ये मी लसूण लावलेला आहे. हे बघा, एवढी भाजी झालेली आहे. मी मेथीचे दाणे टाकलेले आणि 8 दिवसामध्ये एवढी मेथी आलेली आहे. आणि ह्या मिरच्या लावलेल्या आहे याच्यामध्येच टाकलेली मी. आणि हे झाडं लावलेले आहे याच्यामध्ये टाकलेले. एवढी मेथी निघलेली आहे. आता मी याची भाजी बनवते. खूप छान पाण्याने धुवून घ्यावं लागते. मी थोडं मीठ टाकते आणि थोडी भिजू देते, म्हणजे याच्यामध्ये जे माती असेल ही निघून जाईल. स्वच्छ धुवून घेतलेली आहे खूप पाण्याने, 5-6 पाण्याने. आणि मीठ टाकून याच्यातली पूर्ण माती निघून गेली पाहिजे. आणि मुळे सगळं ही भाजी बनवत आहे. ही खूप छान पौष्टिक असते आणि घरच्या घरी ही भाजी मी बनवलेली आहे, उगवलेली.
आता मी कढई ठेवलेली आहे. आता याच्यामध्ये मी थोडं तेल टाकत आहे आणि मी कांदा कापून घेतलेला आहे बारीक, हा याच्यामध्ये टाकत आहे. छोटे छोटे 2 कांदे घेतले बारीक बारीक, ते कापून घेतलेले आहे. याच्यामध्ये तसंच मी मिरची आणि लसूण हे बारीक ठेचून घेतलेले आहे, हे टाकत आहे. याला जरा लाल होऊ देते, रंग येऊ देते. टमाटर टाकते याच्यामध्ये आणि मस्त मिसळून आणि भाजून घेत आहे. आणि खोबरं पण टाकते. आता मिसळून घेतलेलं आहे, भाजून घेतलेलं आहे खूप छान. आता याच्यामध्ये मेथी टाकत आहे. थोडंसं मीठ टाकत आहे याच्यामध्ये. पाच मिनिटं याला कमी गॅसवर शिजून घेतलेली आहे आणि मेथी तयार झालेली आहे. मेथी तयार झालेली आहे, खूप छान.